पुन्हा एकदा जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व प्रेक्षकांचं, व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लभेश दिघे मोरबे आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सेमीफायनल 1ची ही लढत बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगताना पाहायला मिळेल। अमन ब्रिगेड वल्लभ विपक्ष आई गावदेवी खानाव्या दरम्यान पहिली बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। सेमीफायनल 1चा हा सामना आपण पाहत आहात तिरंगा चषक 2024 हे शानदार पर्व। संघ खानाव संघाकडून आपण पाहतो ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि संजू हे ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील। क्षेत्ररक्षण देखील सजून घ्यायचं टीम वल्लभ आपल्याला देखील विनंती असेल, बराचसा उशीर झालाय। प्रतीक पाटील आणि संजू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम आई गावदेवी खानाव संघाकडून आपण पाहतो। 3 षटकाची लढत अमन ब्रिगेड वल्लभ विपक्ष आई गावदेवी खानाव टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना टीम खानाव संघ यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच थेट फायनलचं तिकीट घेऊन जाईल। चला स्पीडअप करायचं आहे। सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 आणि फायनलचा देखील 3 षटकाचा सामना खेळवला जाईल असं नक्कीच आपण पाहतो, परंतु स्पीडअप करायचं आहे। वेळेच्या अभावी नंतर षटके देखील कमी करण्यात येतील याच्याकडे लक्ष असू द्या। वेल थोडासा असल्या कारणाने आपण 3 षटकाचा सामना ठेवलाय। आयोजकांकडून 2 षटकाचा सामना ठेवण्यात येत होता, परंतु थोडासा वेल असल्यामुळे खरं हे 3 षटकाचे सामने खेळवले जातील। स्पीडअप करा, फायनलचा देखील 3 षटकाचा सामना होईल। जर वेल कमी असला तर मात्र षटक कमी केले जातील याच्याकडे लक्ष असू द्या। टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची घेतली जाणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या। बराचसा उशीर झालाय। पंचांचा ग्रीन सिग्नल मैदानाच्या आतमध्ये गेम इज ऑन। इथे पहा पहिला चेंडू विनयचा अतिशय चांगली गोलंदाजी, समर डिलिव्हरी, चेंडू पिच झाल्यानंतर सरळ इन स्विंग इथं पाहायला मिळाला। चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क जुळला नाही, प्रत्येकला चेंडू काही समजला नाही। हा पहिला चेंडू डॉट फेकला जातो। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल आर्या एंटरप्राइजेसचे सर्वा आणि तिरंगा 11 धुंद्रे संघाचे पॅकर्स एक नाईटची एंट्री ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 3333 रुपयाची देणगी इथे देण्यात आली आहे। ते विजय शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झाले। विजय शेठ यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं तिरंगा चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। राष्ट्रीय भाषेतील एक बुलंद आवाज वल्लभ गावचे सुपुत्र प्रवीण टेंबे यांच्या माध्यमातून वल्लभ टीमला देखील शुभेच्छा आल्यात। तर आपण सामना पाहतोय सेमीफायनल 1चा वल्लभ विपक्ष आई गावदेवी 11 खानाव या दरम्यान हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 1 पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आई गावदेवी 11 खानाव। गोलंदाजी मार्कवर विनय पुन्हा एकदा तयार। ओव्हर द विकेट राईट टार्म आपण पाहू शकाल। गोलंदाजी मार्कवर पूर्ण सज्ज। संजू ऑन स्ट्राईक। इथे पहा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पिच झाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि हा देखील चेंडू डॉट फेकला जातोय। सुरेख लाईन लेन अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते। बाउन्स चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, पहिला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त गोलंदाजी, अतिशय दर्जेदार गोलंदाजी हतलत असताना विनय आपण पाहतो। संजू पाटील मैदानाच्या आतमध्ये। इथे पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता, वारंवार उसळी घेणारे चेंडू संजूला खरं तर बीट करून जात आहेत। तर याच दरम्यान सन्माननीय विजय चौधरी साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती असेल विजय चौधरी साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। इथे पहा दमदार गोलंदाजी करत असताना विनय आपण पाहू शकाल। 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 1 धाव फक्त खर्च केले। क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, चांगली लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजीचा नजारा इथं पाहायला मिळतोय। विनय पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या इष्टीतून म्हणजे ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना इथे पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता। चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये, चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा खोलवर राहिला आणि लगातारचा तिसरा चेंडू इथं डॉट फेकला जातोय। सुरेख लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी विनयच्या माध्यमातून आपण पाहतो। 1 धाव फक्त आणि फक्त खर्च केले। सुरेख लाईन आणि अचूक टप्प्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम विनयच्या माध्यमातून केलं जातंय, पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं जातंय। संजूला मात्र चेंडू समजला नाही आणि लगातारचा तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय। प्रेशर क्रिएट केलं जातंय संजूवरती
आता मात्र मोठा फटका येईल का हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि याही चेंडूवर फक्त आणि फक्त एकेरी धाव मिळेल. एक षटकाच्या करीस टोटल धाव फरकावर धावा लागले. त्यामध्ये टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी खानाव संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 2 या आकड्यावर. तर अक्षय सिन्हारे साहेब यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी विनंती करतो आमचे संजय दादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते अक्षय सिन्हारे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. मायची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी अक्षय सिन्हारे साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मान करावा. तर रवींद्र सिन्हारे साहेब यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं. रवींद्र सिन्हारे म्हटल्यानंतर मार्गदर्शक राहिलेत धुंद्रे तिरंगा 11 संघाचे जितेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. सुप्रसिद्ध तबला वादक अर्थातच पखवाज वादक रवींद्र सिन्हारे साहेब यांना विनंती असेल आपण यावं. त्याच्यानंतर रवींद्र चौधरी साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. विजय चौधरी साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी सचिन यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करावा. सुरेख गोलंदाजी लाईन लेन आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक विनयने हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि आता देखील शुभम त्याच्याच पावलावर पाऊल टाकून अतिशय दमदार गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. इथे पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. संजूला मात्र पूर्णपणे जागेवर उभं केलंय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत असताना आपण पाहतो टीम वोलप संघाकडून शुभम गोलंदाजी मार्कवर लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. चेंडू आणि चेंडू फुल्यामध्ये कोणतंही समीकरण इथं जुळत नाहीये आणि डॉट चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी शुभम याची आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि लगातार 2 चेंडू इथे डॉट खेळला जातोय. संजूला इथून मोठे फटके मारावे लागतील. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. चेंडू बराच काल हवेत. एलिव्हेशन कमी आणि झेलची संधी होती परंतु झेल पुन्हा एकदा भूमीला दान केलं होतं. पहा याच दरम्यान रवींद्र सिन्हारे साहेब सुप्रसिद्ध पखवाज वादक यांचं या ठिकाणी शुभांग झाले. मृदुंगमनी आपलं सहर्ष स्वागत करतो. नक्कीच 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फरकावर धावा बिनगडी बाद 3. अतिशय खराब अवस्था खराब स्थिती मी म्हणेल आई गावदेवी खानाव संघाची. संजू नक्कीच आपण पाहतो 7 चेंडू आतापर्यंत केले आणि 2 धावा फक्त त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. आता सलामीला आलेला फलंदाज प्रतीक पाटीलवर बऱ्याचशा आशा पल्लवीत असतील. टीम खानाव संघाच्या इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला खेळाडू तैनात आणि इथे देखील 1 धाव आणि रनआउटच्या स्वरूपात आपलं विकेट गमावी लागले. संजू पाटील बॅक टू द डगआउट. प्रशांत ठाकूर यांचं तर व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालं आर्याचे एंटरप्राइजेसचे सर्व तथा तिरंगा 11 धुंद्रे संघाचे दिग्गज पॅकर विजय शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 3333 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलं आहे. तर वलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्मान्य दीपक शेठ आपलंही सहर्ष स्वागत. तर गोलंदाज तयार शुभम 5वा चेंडू हाताळण्यासाठी. इथे योगेशच्या बॅटमधून आले आपले इरादे स्पष्ट करताना चेंडूला फेकून दिले काउ कॉर्नर रिजन मध्ये. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. अतिशय दमदार हिटिंग इथं पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर दमदार हिट. शानदार षटकार योगेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतो. शुभम हल्ला बोल केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम टू योगेश बॅटल. मैदानाच्या आतमध्ये रंगताना इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू तैनात आणि सुरेख झेल घेतला जातोय. दुसरा विकेटचं पतन. दुसरा करारा झटका. योगेश पाटील बॅक टू द डगआउट.
आई गावदेवी खानव संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 10 या आकडेवर. आता स्लॉगवरचं षटक आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये प्रतीक पाटील कशा प्रकारे फलंदाजी करेल आणि पंकज इनॅट क्रमांक 4थ्या क्रमांकावर आलेला खेळाडू कसा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार प्रथमेश. इथे पहा मोठा फटका लगावला जाईल का ऑन साइडला. यस क्लिअर करत थोडीशी मिस फिल्डिंग त्याचा फायदा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये होती चूक. चेंडू सीमा पार. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. तर इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका. वो स्वीट साउंड मिडल ऑफ द बॅट. गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. वॉट अ शॉट. बॅक टू बॅक 2 सिक्सर. 2 षटकार लगावले ते प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. 5 चेंडू हतरलेत आणि 14 धावांची बहारदार केली प्रतीकच्या माध्यमातून. आपण पाहतो गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा तयार. प्रथमेशवर हल्ला बोल केला जातोय. सलामीवीर प्रतीकला हा चेंडू टाकला होता. पंचांचा इशारा तो ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू. त्यामुळे पंचांनी लगेच त्या चेंडूला दंडित केला. 1 धाव मिळेल नक्कीच. संदेश सर आपण पाहिलं तर 23 धावा लागले धाव फलकावर. सन्मानजनक स्कोर पर्यंत नक्कीच वाटचाल करत असताना ही गावदेवी 11 खानाव संघ आपण पाहतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस असं वाटलं होतं बॅकफुटला गेलाय गावदेवी खानाव संघ, परंतु त्यानंतर योगेश पाटीलने लगावलेला षटकार आणि त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल टाकून सलामीवीर फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅटमधून निघालेले हे लगातारचे 2 षटकार. इथे देखील मोठा फटका लगवायचा आहे. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू तैनात. यस परंतु चांगला झेल घेतला जातोय. प्रतीक पाटीलची खेळी ते संपुष्टात. अदलला होता परंतु एलिव्हेशन त्या चेंडूवर मिळालं नाही. अतिशय दमदार झेल तिथे मिड विकेट रिजन मध्ये घेण्यात आला आणि प्रतीकला परतावं लागलं. वेल प्लेड प्रतीक, चांगला खेळ. आणि लवेश आपण जर पाहिलं जसं धुंद्रे गावाची ओळख तिरंगा 11 धुंद्रे क्रिकेट संघ, परंतु साता समुद्रा पलीकडे ज्या गावाचं नाव रोशन केलं ते प्रसन्न पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय. आणि संपूर्ण संगीताच्या क्षेत्रामध्ये ज्याने आपल्या गावाचं नाव रोशन केलं ते सानिया डीजे साऊंड सर्व्हिसचे अर्थातच प्रोप्रायटर नितीन डीजे यांचं देखील आपण लगातार संगीत ऐकताय की उसाटण्याच्या फायनल स्पर्धेमध्ये जो आपण रामचंद्र मोडी प्रतिष्ठान चषक स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये नितीन डीजे यांना जवळजवळ 9,500 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळालं होतं. यस यस क्या बात आहे. अतिशय दर्जेदार खरं तर प्रेक्षकांचे मन जिंकण्याचं काम खरंच नेहमीच सातत्यपूर्वक चांगली कामगिरी आणि चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून खरं तर ऐकायला मिळत असतं. इथे पहा निर्धाव चेंडूची सांगता इथं आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावर धावा लागले त्यामध्ये 23 ते 23 धावा 3 गडी बाद. आई गावदेवी खानाव संघ आपण पाहतो. अविनाश ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. तर हिरामन भगत साहेब यांच्या वतीनं छोटंसं का होईना 200 रुपयाचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार प्रथमेश. इथे पहा मोठा फटका मारायचा होता. ऑन साईडला मारायचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये खेळाडू दूरवरून येतील. थोडीशी मिसफिल्ड त्याचा अंदाज उचलतील आणि या चेंडूवर मिळतील 2 रन. 2 धावेने धाव फलक पुढे. टोटल 25 धाव्यांवरती धावा आपण पाहतो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम चेंडू टाकण्यासाठी प्रथमेश नक्कीच सज्ज राहील. फलंदाजी मार्कवर अविनाश. मोठा फटका येईल का शेवटच्या चेंडूवर हे देखील पाहणं गरजेचं. चांगल्या सन्मानजनक स्कोरपर्यंत मी म्हणेल वाटचाल केले आई गावदेवी खानाव संघाने. थोडासा बॅकफुटला गेला होता पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर कमबॅक मात्र चांगला राहिला. इथे ऑफ स्टिकला बराचसा सोडून चेंडू जातोय. खरं तर पंचांचा इशारा येतोय. इट्स वाईड कॉल. अवंतर धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या 26. 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश तयार. आतापर्यंत
16 धावा प्रथमेशने खर्च केल्यात. लगातारच्या 2 पहिल्या चेंडूवर 2 षटकार आले ते. त्याला स्पीडअप करायचं आहे. सेमीफायनल 1 आपण इथं पाहतोय. वलप विपक्ष खानाव या दरम्यान इथे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागून किपरकडे खरं तर चेंडू गेला. एक धाव पूर्ण केला ते. दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन. एका धावेने समाधान मानावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपन्न होतोय. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फरकावर धावा लागले त्या म्हणजे 27 आणि 28 धावांचं लक्ष ठेवलंय त्या टीम अमन ब्रिगेड वलप संघासमोर. याच दरम्यान अनिकेत चौधरी साहेबांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. डोल्यावरती चष्मा, सुपर संडे, अगदी मन प्रसन्न त्यांचं आपण पाहिलात. स्वागत आपलं या स्पर्धेच्या वतीनं. चला टॉस करण्यासाठी विनंती करतो गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी नांदिवली कोलीवाडा क्रिकेट संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. तर आपण टॉस करण्यासाठी यावं. तर विजय चौधरी साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर इथे सन्मान आपण करूया मित्रांनो. सुप्रसिद्ध पखवाज वादक, संगीत विशारद, अर्थातच आपण या ठिकाणी रवींद्र सिन्हारे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवींद्र सिन्हारे साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने आपण यथोचित मानसन्मान करावा. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. राजेश शेठ कातारा, दादा सरकार, आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचे अतिशय खंदे समर्थक, निकटवर्तीय आणि गौरी स्पोर्ट्स चषकाचे यशस्वी आयोजक यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. ॲज अ कॅप्टन म्हणून सातत्याने जबाबदारी आपण त्यांच्या खांद्यावरती पाहतो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विजय चौधरी साहेब. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया. तर टॉस तत्पूर्वी करूया. मी विजय शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. तर संजय दादा यांना विनंती करतो. पाटील इन्शुरन्सचे सर्व संजय दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण टॉस करावा. गौरी स्पोर्ट्स नेवाली विरुद्ध आई गावदेवी नांदिवली कोलीवाडा या 2 टीम मध्ये आपण इथे टॉस करणार आहोत. 3 षटकांची लढत असेल बघा. तो धन्यवाद लवेश. जनसंख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 27. तो टॉस जीता है गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम ने और जिनका डिसीजन थोड़ा सा पेंडिंग है मेरे ख्याल से. सेकंड सेमीफाइनल और फील्डिंग करने का फैसला लिया है कप्तान राजेश कातारा. भारी भरकम बल्लेबाज है, रिवर्स शॉट्स के बेताज बादशाह है. कुछ अगर इतिहास में अगर पलट कर देखोगे बहुत सारे बल्लेबाजी में दमखम रहा है उनके. विनय और अमन, अमन ब्रिगेड 11 श्री गणेश वल्लभ टीम की ओर से आरंभिक जोड़ी अमन और विनय गावन, ये जोड़ी मैदान के अंदर आती हुई और खानाव टीम की तरफ से गावदेवी खानाव टीम की तरफ से. चलिए फील्डिंग की सजावट कीजिए. खानाव टीम बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं तो आप फील्ड की रचना तुरंत कर लीजिए. 18 गेंदों में 28 रनों की आवश्यकता है. अभी जिक्र किया जहां पर प्रवीण टेंबे इस गांव के समालोचक हैं, यूट्यूब के माध्यम से वो भी मैच देख रहेंगे, उनका भी स्वागत करेंगे. निश्चित तौर पर इस टीम के हमेशा दमदार योगदान देने वाले सरपंच भोलनाथ शेठ पाटिल आपका भी स्वागत करेंगे. साथ ही साथ पीके एंटरप्राइजेस के सर्वे सर ऑफ पीके शेठ आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. और चलते हैं मैच की तरफ. चलिए मैच तुरंत स्टार्ट कीजिए. बल्लेबाज मैदान के अंदर विनय, लेफ्टी राइटी, अमन कॉम्बिनेशन. 28 का लक्ष्य है. अगर योगेश के बल्ले से वो छक्के ना निकलते होते तो शायद ये भी टारगेट सेट नहीं होता. 2 छक्के दमदार धागे योगेश ने और कप्तान की पारी जो होती है वो पारी हमें देखने को मिली. 1 छक्का प्रतीक का था और 2 मेरे ख्याल से बल्लेबाज योगेश के थे. 3 छक्कों की बदौलत ये बड़ा टारगेट सेट किया है. अमन खेल के दूसरे दिन में जिन्होंने शानदार प्रदर्शन दिखाया. वल्लभ और नेवाली टीम को यह मैदान हमेशा लकी रहा है. हर साल आती है, ट्रॉफी लेकर जाती है, लेकिन दोनों भी टीमें सुपर 4 में बिल्कुल क्वालिफाई हो चुके हैं. पहली गेंद यहां पर छोड़ दिया है बल्लेबाज अमन ने. ऑफ स्टंप, माफ कीजिएगा, विनय ने ऑफ स्टंप से काफी बाहर. वाइड के साथ यहां पर खाता खुला है.
1 रनों के साथ पारी की शुरुआत होती हुई अमन ब्रिगेड श्री गणेश 11 बल्लभ टीम की। विनय ताबड़तोड़ बल्लेबाज है, बड़े हिट इनके बल्ले से हमने दूसरे दिन में देखे थे और अकेले बल्लेबाज ने कमाल का प्रदर्शन दिखाया था। 3 ओवर का मैच, पावर प्ले का ये पहला ओवर, राउंड विकेट से बॉलर। ये भी लाइन खराब है, शायद लेफ्टी के खिलाफ इस गेंदबाज की कमजोरी है, क्योंकि पिछले 3 मुकाबले में उन्होंने काफी शानदार गेंदबाजी की थी, लेकिन इस वक्त ये जो लेफ्टी बल्लेबाज है उनके खिलाफ थोड़ी सी परेशानियां नजर आ रही है। 2 गेंदें लगातार वाइड, रन संख्या कम है, ऐसे में इस तरीके की गेंदें आप फेंकोगे वाइट बॉल की तो उसका भुगतान आपको भुगतना जरूर पड़ेगा। पंकज तैयार होते हुए, यह अच्छा शॉट है, हवा में है लेकिन फील्डर मौजूद, कप्तान के द्वारा बढ़िया कैच, योगेश ने लपका ये कैच और ये पहला करारा झटका। 2 गेंदें वाइड फेंकने के बाद बेहतरीन कमबैक, बैट्समैन आउट। जिनके ऑडी का नंबर है 3, जिनके फॉर्चुनर का नंबर है 3 और इस टूर्नामेंट के लिए उनके द्वारा 3,333 रुपए का योगदान लग चुका है। और नाइट में जितनी भी टीम खेलती तिरंगा तिरंगा 11 धुंधरे तो बिल्कुल आर्या 11 नाम से हमेशा पैक किए जाती है, उनका हम जरूर स्वागत करेंगे। वाईटिश लॉंगोमध्ये खरं तर हा चेंडू तटवला होता। 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते, एका धावेने धावफलक पुढे। टोटल धावफलकावर धावा आपण पाहतो 3, 1 गडी बाद, 28 धावांचं लक्ष ठेवले टीम आपण पाहतो अमन ब्रिगेड श्री गणेश वल्लभ संघासमोर। टीम आई गावदेवी खानाव संघाने वर द विकेट गोलंदाज तयार, इथे पहा मोठा फटका लगवला जाईल का, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण योगेश पाटीलच्या माध्यमातून आपण इथे पाहतो। इथे देखील फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल, 3 धावा खरं तर टीमसाठी वाचवल्या जात आहेत इथे आणि एका धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल। टोटल धाव संख्या 1 गडी बाद 4, पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पंकज आपण पाहतो। यस बिल्कुल 4 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। विनय का विकेट गंवाने के बाद थोड़ा सा प्रेशर में डाल दिया गेंदबाज पंकज की शानदार गेंदबाजी अब तक नजर आती हुई। बंटी खाड़ेकर तैयार, हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ दिया है, मिड विकेट की तरफ योगेश कप्तान मौजूद है। आज बहुत सारी गेंदें योगेश की तरफ गई है, आज मात्र उन्हें गर्म पानी से नहाना पड़ेगा, इधर से उधर उधर से इधर कूदते रहते, उड़ते उड़ते रहते। कमाल की फील्डिंग की है आज उन्होंने, बल्लेबाजी में काफी बड़ा दमखम दिखाया उन्होंने। कप्तान है, जिम्मेदारियां बखूबी निभाते हैं और क्या कमाल का क्रिकेट आज इस खिलाड़ी ने खेला है। जोरदार गेंद फेंकी थी, सीधा पैरों को निशाना साधा, मिडल स्टंप पर पाया गया और यह बहुत बड़ा झटका। 2 सलामी महत्वपूर्ण बल्लेबाज अमन और विनय के पारी का खात्मा। इस बल्लेबाज यानी कि जिसके ऊपर टीम भी काफी हद तक निर्भर रहती है, अमन बैक टू द पवेलियन। सरपंच वलवली ग्राम पंचायत के दीपक शेठ सुनते हैं तो बहुत खुश होते हैं। राजेश शेठ कातारा इनके कंधे समर्थक है, आज व्हाइट शर्ट पहनकर पूरी तरीके से जानते हैं कि टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली क्या कमाल का परफॉर्मेंस दिखा है और उनके टीम के साथ हमेशा उनका दमदार योगदान रहता है। चलिए यहाँ पर जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज पंकज के द्वारा, लाइन अब बरकरार रखते हुए बंटी खाड़ेकर, आयुष आए थे नए बल्लेबाज। ओ चलिए फर्स्ट स्लिप में वहां पर फील्डिंग में थोड़ी सी तकलीफें जरूर आई थी, तो अपने आप को कंट्रोल में रखा। देखिए पहली 2 गेंदें वाइड आने के बाद कितना खूबसूरत कमबैक। ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद 6 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर अब 12 गेंदों में चाहिए 22 रन।
राउंड द विकेट से क्लीन बॉल। इस तरीके के गेंदबाज हमेशा यॉर्कर गेंदें डालते हैं और बल्लेबाज होंगे आउट। ये तीसरा करारा झटका। आयुष बैक टू द पवेलियन। तीन बॉल ढोकर मैदान से बल्लेबाज बाहर लौटे, लेकिन तिरंगा 11 टीम के सबसे घातक बल्लेबाज को लेकर अमर पाटिल को बहुत चिंता होती है। उसका फिजिकल फिटनेस कैसा रहेगा, इस सीजन में उसकी बल्लेबाजी होगी कि नहीं। महेश शेलार, इनका आगमन हो चुका है। महेश शेलार, स्वागत है आपका। पर्दे के पीछे छुप छुप के मत देखिए, आइए, स्वागत है आपका। जिनके फिजिकल फिटनेस को लेकर चिंता में है थोड़ी सी तिरंगा 11 धुंधरे टीम। बाइकर मैन है, गौरी स्पोर्ट्स नेवाली के टूर्नामेंट में बाइक जीती थी महेश शेलार ने। तिरंगा 11 धुंधरे टीम के बल्लेबाज ने। बॉलर बढ़िया गेंदबाजी करते हुए वहां पर, ओ ये भी लो फुल टॉस बॉल थी, ऑन साइड में मोड़ दिया है। योगेश गेंद की तरफ आते हुए थोड़ी सी मिस फील्डिंग, एक रन पूरा, दूसरा बन सकता था, लेकिन बंटी ने वहां पर मना कर दिया है कि अब यहां पर थोड़ा सा रुकिए, अब जो भी गेंद है वो मेरे को ही खेलने होंगे, ऐसा कुछ जताते हुए। टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। 10 गेंदों में अभी भी चाहिए 21 रनों की अभी भी यहाँ पर जरूरत है ये मैच को बनाने के लिए। बंटी खाड़ेकर एंड टीम श्री गणेश अमन ब्रिगेड वल्लभ को बचाने के लिए जरूर यहाँ पर दमदार गेंदबाजी कर रही है। 10 गेंदें 21 की जरूरत, और इसीलिए शायद स्ट्राइक ली थी, पैरों पर डालने का इरादा था, फ्लिक किया ऑन साइड में। दैट्स द मैक्सिमम, इट्स 6 रन। माल का यहां पर स्ट्रोक नजर आया। इसी 6 रनों की मदद से मुकाबले में पलटवार करती हुई अमन ब्रिगेड 11 श्री गणेश वल्लभ टीम 9 गेंदों में चाहिए 15 रनों की जरूरत। एक समय लग रहा था मुकाबला थोड़ा दूर जा रहा था। सलामी ओपनर बल्लेबाज जैसे मैदान से बाहर लौटे विनय, उसके बाद लौटे अमन, उसके बाद आयुष, और बंटी ने अब स्ट्राइक अपने पास रखी। और इस यॉर्कर लसित मलिंगा जैसी गेंदें आप देख सकते हैं उस बल्लेबाज गेंदबाज के खिलाफ ये दमखम दिखाता हुआ। बॉलर तैयार, तो इस बार लेन थोड़ी सी पीछे रखी, लेग कटर की शायद शरारत नजर आई, ऐसा कुछ दर्शाया बल्लेबाज ने। पहले ही बल्ला घुमाने के चक्कर में ये डॉट बॉल खेल गए। 8 गेंदों में चाहिए 15, अभी भी मुकाबला बैलेंस है। यानी कि मंगेश की जब छक्का खाने की आदत रहती है कभी कभी, तो यो गलत गेंदें उनकी गिरती है, लेकिन उसके साथ ये कमबैक करना भी बेहतर जानते हैं, और इस मर्तबा इन्होंने किया है कमबैक। 8 बॉल 15 की जरूरत, बहुत ही बड़ा मुकाबला। जीतेंगे तो सीधा फाइनल का टिकट मिलेगा, या वल्लभ या खानाव। चले बंटी खाड़ेकर ने खींच लिया इस गेंद को, 1 रन तो पूरा। योगेश कप्तान गेंद की तरफ आते हुए, क्या दूसरे का प्रयास जो कि मारा बन सकता है, बड़ा विकेट यहां से मिला है या नहीं, लेकिन न्याय देवता के तरफ यानी कि तीसरे अंपायर अदालत में जाएगा ये फैसला। एक लाइव इवेंट जो स्क्रीन के ऊपर चेक करेंगे, महत्वपूर्ण निर्णय होगा। बंटी खाड़ेकर का बॉडी लैंग्वेज साफ बता रहा है कि यह आउट है, लेकिन निर्णय की प्रतीक्षा रहेंगे थर्ड अंपायर की, जो खुद लौट चल पड़े। नहीं जरूरत थी यहां पर दौड़ लगाने की, सिंगल आता, विकेट उनका इंपॉर्टेंट था, नहीं रन लेते तो भी बाकी गेंदें उनके हिस्से में रह सकती थी। और इस खतरनाक गेंदबाज के सामने जो रिस्क लिया था आपने स्ट्राइक लेने का, वो कहीं ना कहीं आपके ऊपर उल्टा तो नहीं हुआ। देखेंगे थर्ड अंपायर की निर्णय की प्रतीक्षा करेंगे। कलेक्टिंग लाजवाब है विकेट कीपर अविनाश के द्वारा, लेकिन जो रेखा है वो क्रॉस हुई या नहीं इसके लिए जरूर चेक करेंगे। यस, फिंगर अप गोज, बल्लेबाज होंगे आउट। बहुत बड़ा झटका, बंटी बैक टू द पवेलियन। नए बल्लेबाज आएंगे शुभम बच्चा, जिसने खेल के दूसरे दिन में मिडन ओवर फेंका था अपने इस सीजन की शुरुआत का, वही शुभम बच्चा अब बल्लेबाजी करने के लिए आते हुए। 7 बॉल 14 रनों की जरूरत। नॉन स्ट्राइकर बल्लेबाज आप देख सकते हैं जो अभी भी फिलहाल रुके हुए। प्रेम, नए बल्लेबाज शुभम। 7 गेंदों में 14 रन चाहिए। इस विकेट के साथ अपनी पकड़ मजबूत बनाती हुई खानाव टीम।
और यहाँ पर पड़ने के बाद गेंद बिल्कुल नीचे रही और इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति। ओवर नंबर समाप्त हो चुका है। दूसरा 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 4 विकेट के नुकसान के ऊपर 14। जीतने के लिए अब चाहिए 6 गेंदें और 14 रनों की जरूरत। यही निश्चित तौर पर हमेशा दर्शकों को आनंद देता है। संदेश, एक बार जरा वो बिल्डिंग के ऊपर कैमरा मारिए जहां पर कई दर्शक का आनंद ले रहे इस मैच का। देखा है कौन कौन है? सुपर संडे मनाने के लिए आ चुके, कई मैच का आनंद ले रहे होंगे, कई दूसरा भी आनंद ले रहे होंगे। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर, 6 गेंदों में चाहिए 14 रन। कप्तान योगेश जिनके जर्सी नंबर भी 14 है और रन भी यहां पर 14 स्कोर कार्ड के ऊपर और 14 रन अभी भी बनने बाकी है। पहली गेंद यॉर्कर डालने का प्रयास, मोड़ दिया इस गेंद को प्रेम ने। ऑन साइड में लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। बची हुई 5 गेंदें और अभी भी 13 रनों की जरूरत। शुभम पहले क्या दूसरे दिन के हीरो रहे, क्या आज मात्र इस सेमीफाइनल में अपना दमखम दिखा पाएंगे? अच्छा शॉट है ऑन साइड में, लेकिन खिलाड़ी मौजूद प्रतीक जिनके द्वारा कोई गलती नहीं, बल्लेबाज होंगे आउट। आदि सेना लौटिया मैदान से बाहर। श्री गणेश 11, अमन ब्रिगेड वल्लभ। पारियन मैदान के अंदर आते हुए नंबर 45 की जर्सी जो रोहित शर्मा की हम अक्सर देखते हैं, और इनकी बॉडी लैंग्वेज को देख के तो पैसा लग रहा है कि अगर इनके बल्ले के पाले में गेंद आई ना, छक्का होगा, अट्टा होगा, धस्सा होगा, ये तो पता नहीं, लेकिन देखेंगे अब महत्वपूर्ण रोल इनको निभाना पड़ेगा। नंबर 7 की पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं। मास पिक्चर का डायलॉग याद आता है, दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास। अब यहां पर इनके बल्ले से अगर कोई बड़ा शॉट आएगा तो मैं कहूंगा सुरक्षित रहेगी यहां पर अमन ब्रिगेड श्री गणेश 11 वल्लभ टीम। हीरो बनने का मौका यहां पर बल्लेबाज को। तो चलिए ऑन साइड में मोड़ दिया जरूर। 1 रन तो पूरा, कि दूसरे का प्रयास वहां पर करेंगे, 1 रन मिलेगा। 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 16 रन। जीतने के लिए 3 गेंदों में चाहिए 12 रनों की जरूरत, यानी कि 2 छक्कों की तलाश होगी। एक आध छक्का यहां पर आएंगे ना तो यहां पर मैच में पलटवार हो सकता है। और आज खानाव टीम, गावदेवी खानाव टीम ने खास करके गेंदबाजी के बदौलत अपने मुकाबले में जान डाली है। अच्छी गेंदबाजी, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। चारों के चारों टॉस जीते, पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया। इसकी वजह एक हो सकती है कि उनके गेंदबाजों के ऊपर भरोसा है उनका, उसके बदौलत उन्होंने पहले टॉस जीतकर चारों के चारों मुकाबले में बल्लेबाजी करना पसंद किया। एक भी टॉस नहीं गंवाया, क्योंकि हर एक टीम को एक टॉस इंपॉर्टेंट होता है जो हमेशा ज्यादा से ज्यादा फील्डिंग करने का फैसला लेती है। लेकिन इन्होंने चारों टॉस जीते और बल्लेबाजी करने का निर्णय लिया। इसी एक बॉल के साथ मुकाबला खुला हो चुका है। मात्र मैच में केवल औपचारिकता ही बची है। 1 बॉल में चाहिए 11 रनों की जरूरत और लगभग फाइनल की तरफ जाने के लिए मात्र केवल 1 गेंद का इंतजार है, जहां पर मेगा फाइनल तिरंगा चषक ये सैंडी पालकर बहुत खतरनाक अंपायर है। महेश शेलार, अगर आवाज हमारी वाकड़ी के सैलून में आई होगी तो आइए, आपका स्वागत है। आपके खिलाड़ी आपका इंतजार कर रहे हैं। ये लीजिए तुरंत स्क्रीन के ऊपर दिखाते हुए संदेश। और चलिए इसी के साथ गावदेवी 11 खानाव टीम ने मुकाबला जीता और तिरंगा 11 धुंधरे की इस ट्रॉफी में फाइनल में अपनी जगह पक्की बनाई। हार्दिक अभिनंदन।